मॉर्निंग. इथं मम्मी बसली आहे. उजाडत आहे थोडा. उजेडातच आहे मी, अंधारात नाही. बघा इथं मम्मी आहे, इथं पप्पा. हाय हाय गाईज. तर मित्रांनो आज मी साई सांगतो. ठीक आहे. आज आम्ही जाणार आहोत, सरप्राईज तुम्हाला देईल. हा, तिथं गेल्यावर तुम्हाला माहित चालणार आहे काय कुठं आम्ही जायला आहोत. तुम्ही बघितला असेल मागचा व्हिडिओ देवाचा. आम्ही बाहेर गेल्यावर देवाचं नाव तर नाही सांगणार, आम्ही तिथं गेल्यावर सांगणार आहे ना. मित्रांनो आम्ही आज असा अचानक ब्लॉग स्टार्ट केलाय. सकाळचा आज आमचा डेली ब्लॉग. तर देवदर्शनाला जायचंय, त्यामुळं पटकन आवरलं सगळं आणि मग म्हटलं तुमच्याशी बोलू आणि निघूया असं बोललो. आता आम्ही तयारी करणार आहोत जायची, तर चला सोबत. तर गाड़ी की टंकी अभी फुल हो गई है, तो लेट्स गो अवर जर्नी. मम्मी विसरली मला एवढं इंग्लिश जमत नाही हो. मी कुठे इंग्लिश शिकले, मराठी मीडियम होते है ना. हे पहा, हे ठिकाण तुमच्या ओळखीचं असेल. तर आम्ही आलोत पालीला. तर चला आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत. डोंगराच्या पायथ्याशी आहे ना मंदिर. आज गर्दी नाही काही नाही, मस्त. मित्रांनो दर्शन झालंय, फोटोवरती बसलो. निघाला होता प्रसादी बघू काय आहे. वरती प्रसादाला चाललो, प्रसादाला चाललो तिथे. सरकार हे जर असंच चालू राहिलं तर महाराष्ट्रामध्ये तांदळाचा तुटवडा पडेल, तांदळाचा दुष्काळ पडेल. हां काय इथं नाही बोलायचं. प्रसाद घेऊन झाला. प्रसादी म्हणजे तिथे जेवण 20 रुपयामध्ये जवळपास माणूस तिथे किती जरी थोडं भेटलं तरी देवाच्या ठिकाणी जेवल्यानंतर खूप समाधान वाटतं. पोट भरतं आहे ना. तिला विचारा पोट भरते का नाही. पोट भरलं का? हां पोट भरलं. खूप छान जेवण आहे, खूप मस्त वाटतं. कोणी किती श्रीमंत असो वगैरे बसो, मंदिरात आल्यानंतर प्रसाद घेतलाच पाहिजे. अक्कलकोटला आहे तसं पालीला सुद्धा आहे. तर तुम्ही नक्की या आणि तिथे द्या आणि प्रसादही नक्की द्या. अगं बुक्कड कितना खाएगा. बघा चालू खरेदी काय घेतलं तर
कोकणातील अशी गावं पण आहेत छोटी छोटी. नावं दिसतात गावाची, पण गाव फार मोठे असतं आणि इथली ग्रीनरी तर खूपच सुंदर आहे. असं वाटतं पाणी चवून मारतं. असं वाटतंय ना. आम्हाला पण असंच निसर्गाच्या सानिध्यामध्ये घर बांधायचं आहे ना तिथे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत उन्हेरे कुंड, जिथे गरम आणि थंड पाण्याचे स्रोत आहेत. म्हणजे स्रोत म्हणजे असं की तिथं गरम पाणी आणि थंड पाण्याचे झरे आहेत, झरे. तर ते झरे बघण्यासाठी आलोत आम्ही. चला आता आमच्यासोबत. इकडे हा थंड पाण्याचं आहे आणि हे पहा गरम पाण्याचा कुंड आणि इथे थंड पाण्याचं आहे. इथे जवळच्या जवळ दोन्ही पण हे जे कुंड आहेत ना, ते गरम आहे का? हे गरम आहे जाम. बघू मी. पप्पा मी जाऊ. सावकाश. पाण्याचा सप्लाय करायला पाहिजे गरम पाण्याच्या अंघोळीसाठी. तर फ्रेंड्स, हे गरम पाण्याचा कुंड आणि तो थंड पाण्याचा कुंड आहे. तर एवढं जवळ आहे बघा. मी असं उभारलोय, फक्त एकच भिंत मध्ये वेगळी भिंत आहे. हे इकडं उन्हाने क्लिअर दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. आणि बाजूला इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आता बघितलं, दर्शन घेतलं. खाली उतरून मध्ये जातात ना पाणी मध्ये. तर हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. आता तुम्ही बघितलं, आम्ही पालीचं दर्शन झालं गणपती बाप्पाचं. आणि 2 पाण्याचे कुंड होते, उन्हेरे कुंड, जिथं गरम पाणी आणि थंड पाण्याचे झरे एकदम जवळजवळ आहेत. तर असं हे निसर्गाचं म्हणजे निसर्गाची जादू बघायला भेटली. तर मित्रांनो, आता ह्यासोबतच आजचा व्हिडिओ इथे एंड करत आहे मित्रांनो. तर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.